राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला आता तुम्ही पेपर उघडला किंवा मोबाईल उघडला, कायम कुठं खून झालं, कुठं बलात्कार झालं, कुठं काय झालं हे बातम्या वाचत असता. तुम्हाला कधी असा प्रश्न पडत नाही का की हे जे आता खून झाला, पोलिसांनी अटक केलं, त्यांनी कबुली जबाब दिला, त्यांना कोर्टात हजर केलं, ही इतक्यापर्यंतच बातमी आपल्याला कळते. पण त्याचं पुढं जाऊन काय होतं हे कोणाला कळत नाही. अशा शेकडो केसेस आहेत की त्याचं पुढे जाऊन नेमकं त्या आरोपींचं काय होतं हे बऱ्याच जण लक्षात नाही. कारण आपले सुद्धा जे दिमाग गजनीसारखा आहे, ध्यानात ठेवा की आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी काय काय आपल्या मेंदूमध्ये ते फिरत राहतात आणि एखादी दुसरी घटना घडली की आपलं मेंदू तिथं डायव्हर्ट होतो आणि दुसरी आधी घडलेली घटना विस्मृतीतून निघून जाते. हा, पहिला आठवडा लोकांना रोज ध्यान व्हायचं अजितदादाच. आता होतंय का ध्यान? आता नाही होत. संतोष देशमुख प्रकरण किती हळहळले लोक, किती वाईट वाटलं जे घडलं ते. आता थोडं डोक्यातून बाय आउटच झालं ना. त्याच्या आधी जाऊन सांगतो. कोपर्डीचं प्रकरण, एक मेलं, दोन अजून येत. आता कोणाच्या डोक्यात तरी तो विषय येतो का? आधी किती मोर्चे राज्यभर अमकं तमकं. हा, आणि ह्याचं परफेक्ट माइंड ॲनालिसिस ही राजकारणी करतात, ते सांगत नाहीत. हा, त्यांचं आतलं जग तुम्हाला सांगतो की इतकं आणि त्या हा कितपर्यंत लोकांच्या विषय आणि एखादी मोठी घटना घडली की तिथं डायव्हर्ट करायचा. उद्दिष्ट एकच, सत्तेतून पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा. हा, आणि महापुरुषांच्या नावाने लुटा, कुठं विकासाच्या नावाने लुटा. फक्त तुम्हाला प्रभुत्व हे गाजवण्यासाठी सगळेच पक्ष आहे, कुणी असं हे नाही, सगळेच पक्ष हेच करतात. तुम्हाला सांगतो, अत्यंत चाणाक्ष, बुद्धिमान, अत्यंत कपटी अशा प्रकारची ही काय म्हणतात कम्युनिटी, त्याला म्हणतात राजकारणी. हा, त्यांची मूळ व्याख्या समाजाची विकासाचं नाव घेऊन स्वतः श्रीमंत होणे म्हणजे राजकारणी. ह्याच्यात कुठलाही बदल होऊ शकत नाही. सूर्यप्रकाश इतकं ते सत्य आहे. आणि जे सतरांच्या उचलणारे असतात त्यांचं मात्र घरचं ते जे अन्न खातात हे सुद्धा त्या राजकारणाच्या लुटलेल्या पैशातलं असतं. त्याच्यामुळं ज्याचा खावा ठोंबरा त्याचा राखावा उंबरा हे मनीप्रमाणे जगत असतात. आमच्या आप्पाला बोलला, आमच्या दादाला बोलला, आमच्या भाऊला बोलला, पण त्यांची व्हॅल्युशन, हा, एकदा तुझा कंडोम केला ना भाऊ, तुला सोडून दिलास, तू थांब, तुला फक्त वापरून घेणार आहेत. त्याच्याऐवजी ह्या जगातला सगळ्यात मोठा देव, सगळ्यात मोठा मित्र, सगळ्यात मोठा आपला सखा तुमचं पासबुक आहे बा, तरी पतसंस्थेचं नाही, तिथे इन्व्हेस्टमेंट करूच नका. स्पष्ट सांगतो तुम्हाला. राष्ट्रीयकृत बँक बघा, तिथे इन्व्हेस्टमेंट करा. तो आपला तो ज्याचा पासबुक परफेक्ट, तुम्हाला आयुष्यात काय कमी पडणार नाही, लिहून देतो मी ही घटना. आणि पण पैसा बी लई चांगला नाही बरं का. देव सुद्धा तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही म्हणता राहायला एवढं कमावते, पैसाच राहीना, टिक्का नामकं तमकं. बऱ्याच वेळा देवाला सुद्धा काळजी असती की याला जर लई दिलं तर हाले उत्मात करीन काहीतरी. हा पैसा टिकवा, लक्ष्मी टिकवायला सुद्धा फार अक्कल लागते, फार संयम लागतो. त्याचा संयम तुटला, लक्ष्मी तशीच राहिली, तो मरून गेला. घटना इतकी महत्वाची आहे की फक्त पैशामुळे मॅटर झालेला आहे. आणि काय विषय तुम्हाला सांगतो. जयपूर, राजस्थान, विजय शर्मा ही जी व्यक्ती आहे, ही क्लर्क आहे न्यायालयामध्ये. चांगला 1,00,000-1,50,000 पगार असेल आणि स्वतःचं एक कुटुंब आहे. नीरजा ही त्यांची पत्नी आहे. विजय शर्मा, नीरजा शर्मा, ही आयुषी शर्मा ही 23 वर्षीय मुलगी, मोठी. आणि ही मुलगी LLB ची स्टुडंट आहे, म्हणजे वकिली शिकते, वकील व्हायचंय तिला. आता ह्यांच्या कुटुंबावर जळणारी अजून 2 माणसं आहेत. ते कोण माहिती आहे का? विजय शर्माचा सख्खा भाऊ आणि त्या भावाचा पोरगा. का तर आमच्या पुढे हे लई गेले, आमच्यापेक्षा भारी गाडी वापर, आमच्यापेक्षा भारी लाईफस्टाईल आहे, आमच्यापेक्षा भारी बंगला यांचा.
पैसा 70,000 80,000 90,000 रुपये जर पगार होत असेल किंवा येत असतील तर माणसाला जगायला काही एवढे पैसे लागत नाही. पण त्याचे महिन्याला 50,000 रुपये जरी वाचले, ते 50,000 योग्य ठिकाणी गुंतवणूक केले तरच ते वाढतात. ही आताच्या ज्या स्कीमा 6 महिन्यात दुप्पट, वर्षात दुप्पट, ह्यो सिस्पी, तो काय ते नेटवर्क मार्केटिंगचे असं पिवळ लुटायचा, हे शुद्ध दरोडेखोर ध्यानात ठेवा. याचं डोक्यात घेऊ नका काय. पण योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर शेअर मार्केट का असणार, पण कुठलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा त्याला त्या म्हणतात की पोर्टफोलिओ तुमचं जी टीम असली पाहिजे ती क्लास कंपन्यांची असली पाहिजे. कोणाचं नाव नको घ्यायला आता. उदाहरणार्थ 5-10 वर्षापूर्वी मारुती सुझुकीचा शेअर बघा कसा होता. MRFचा शेअरची काय प्राईस आहे बघा. टायर सेक्टर बघा तुम्ही. एनर्जी आता बॅटरीच्या कंपन्या बघा. म्हणजे भवितव्यात तिथं गुंतवणूक पाहिजे. आता हे कंपनी आमका तमक्याचा कॉल आहे की हा 1.5 रुपयालाच आहे, हा 10 रुपयाला होणार आहे. तिथं नीट बोंबाला म्हणायचं, स्वस्त तेवढं माग देण्यात ठेवा. ह्या माणसानी विजय शर्मानी अशा प्रकारे योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून पैसा जास्त उपलब्ध होत गेला त्याला. म्हणजे कोट्याने कार्यक्रम. पहिले बी संपत्ती काय होतीच. 4 नुसते बंगले आहेत, 2 जागा आहेत, जमीन 1 जागेवर. टोटल प्रॉपर्टी जवळजवळ 14 कोटीच्या आसपास त्या माणसांनी जमावली. माणूस निवृत्त झाला आणि निवृत्त नाही झाला. 2 वर्षापूर्वी त्या व्यक्तीचं अपघाती निधन झालं. आता अनुकंपा तत्वावर जी नोकरी आहे, विजय शर्मा गेला, नीरजा शर्मा बायको आणि आयुषी शर्मा ही पोरगी. तर आयुषी शर्मा काय म्हणली, आता ह्यांच्याकडे कमी आहे का मला सांगा तुम्ही. किती नुसतं रोज बसून याजाऊ सुद्धा ते AC मध्ये फिरत्यान, ती बी BMW मध्ये फिरत्यान, ऑडी मध्ये फिरत्यान. तसं नाही. ही मानसिकता अशी, ती पोरगी संस्काराचा बराच भाग असतो. ह्या मायलेकीत भांडणं चालू झाली. कशासाठी माहिती आहे का, ह्या अनुकंपा तत्वावर मिळणाऱ्या नोकरी पोरगी म्हणायची मला पाहिजे आणि आई म्हणायची मला पाहिजे. आता नोकरी आईची प्रचंड इच्छा होती, तिचा अधिकार मुलीपेक्षा जास्त असं मला पण वाटतं पत्नी म्हणून. तिने अर्ज केला, तिला ती नोकरी मिळाली. ह्या गोष्टीने पोरगी प्रचंड नाराज झाली. आयुषी, तुला माझ्या भवितव्य काळजी नाही, नुसता जन्म दिलाय अमकं तमकं असतं. ती बोलून तिने घर सोडलं आणि त्यांची इतर जी घरं होती त्यातल्या एका घरात एकटी राहायला लागली जाऊन. आईचा राग आला म्हणून बाप गेला फुट, बापाचा विषय नाही. म्हणजे एखाद्या माणसाने आयुष्यभर जे कमावलं शे त्याचं पुढे जाऊन काय होतं ते कमावणाऱ्याला कळत नाही. त्यांना ते गेला, पोरगी बाजूला राहिली, आई बाजूला राहायला लागली. आता या पोरीने डोकं असं चालवलं की आता मला तुझी नोकरी नको, तू असं केलंय तसं केलंय. माझी हिची मानसिकता बघा, मी तुलाच खपावते, तुलाच जिवे मारून टाकते. मग हे सगळे फ्लॅट आमकं तमकं ह्याची सगळ्याची मालकीन मी बनणार कायदेशीर. आणि मी मालकीन बनले की मग लग्न करून मी एन्जॉय करणार. आणि मग आता ते नवरा तर काय तुम्हाला माहिती आहे, बावराच होणार त्याचा. म्हणजे एवढे प्रॉपर्टीची पोरगी अशी मानसिकता मांडल्यावर त्याला रोज भांडी म्हणलं तरी घासायला हवी ताकदीची, लय वरचढ नाही. नाही तर मग बदला लगेच दुसरा, त्याला काय तावा. केलं तर केलं लग्न, नाही केलं. म्हणजे अशा मानसिकतेची आता लोक आहेत. झालं तेवढं गोष्ट घडली, मग तिने प्लॅनिंग करायला सुरुवात केलं. मानवी मेंदू अशी चीज आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे नीचातलं नीच काय विचार करणं हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं शक्यतो माणसांच्या पासून थोडं लांब राहण्याचा प्रयत्न करा. मी तर राहतोच लांब, पण लय जवळ नाही येऊन द्यायची माणसं. कोणाचं डोकं कधी कसं चाललं सांगता येत नाही. ह्या ठिकाणी त्या पोरीने आयुष्याने इतका भयंकर निर्णय घेतला की आपला जो चुलता आहे, जो दुश्मन होता, वडिलांना त्रास दिला होता, आपल्या कुटुंबाला त्रास दिला, याला बी अठाई गेली, त्याच्या पाया पडली. तिथं मारणार खुश. तुम्हाला दुश्मन किती, त्याचा तर फार खालून वरून वाला झाला तो भाव. कारण पोटात पापच ना. बरं झालं वाटलं झालं, भाऊ तर गेला मारून. महादुश्मन मानायचे. दुश्मनाचे बरेच प्रकार आहेत.
हे चुलत फिलत असतात ना, ही तर प्युअर उभ्यान टाकलेली असतात, लक्षात घ्या. गोड बोलणार, कुठं काय मागायला लागलं घेणार, पण यांचा डोळा हा तुमच्या संपत्तीवर असू शकतो आणि यांचा डोळा यांना असं वाटतं की मी पुढं पाहिजे आणि हे मागं पाहिजेत. किंवा तुमचं वाटोळं झालं तर त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतो. आपण तर ती आमची तर ती मेली ना तरी मैत्रीला सुद्धा जात नाही. ज्या माणसाला त्यांची मानसिकता एकदा कळली ना त्यांना जवळ नाही द्यायचं लाईफमध्ये. हा, आणि स्वतः मेला ना ग्रामपंचायतला 5,000 देऊन ठेवायचे. मला फक्त न्या बुवा. ज्यांनी आयुष्यभर त्रास दिला ह्या लोकांच्या खांद्यावर मला जायचं नाही. हा, ग्रामपंचायतचा रथ आहे, मला तुम्ही नदीपर्यंत न्या, बाकी डोकं लावू नका, असा विषय. इतका तिरस्कार मला अशा अपप्रवृत्तीचा वाटतो. म्हणजे अवलादीत तसे आहेत. हा, सरळला सरळ, पण आतून जर काड्या करत असतात ना, बावकी असू चुलत मिलत असू दे, यांना सुट्टी द्यायची नाही लाईफमध्ये, ध्यानात ठेवा. हा, लय त्रास करायला लागली ना मला सांगा, स्तंभन कसं करायचं माझ्या डोक्यात असतं. मग मी ते करतो, तांत्रिक क्रिया वापरून एक वेळेस. पण यांचा अन्याय अत्याचार सहन करू नका लाईफमध्ये. या ठिकाणी ह्या आयुष्याने त्या चुलत्याकडे गेली. त्या चुलत भाऊ 19 वर्षीय, त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलं, म्हणले याला खापवायची आणि मला कसं मुक्त व्हायचे, मला कसं एवढा प्रॉपर्टीचं मालक व्हायचे. म्हणले छान छान छान, चांगली कल्पना आहे. म्हणले आम्ही तुझ्यासाठी काय करू सांग. म्हणले काय नाही, काय करता येईल. म्हणले तिला अशा पद्धतीने मारायचं. आता येलेली म्हणजे स्वतः वकील. आता वकिलाच खून कसा करतो बघा. एखाद्या वकिलाने ठरवलं की त्याच्या डोक्यात कल्पना लय असतात. तो अभ्यासक्रम करतो, ही काय अशी निष्णात वकील नव्हती. म्हणले मृत्यू तर करायचा, पण बनाव करायचा, अपघात वाटलं पाहिजे किंवा काय. पण मग हिनी त्या चुलत भावाला सांगितलं, तू पेटता नारळ लिंब टाचणी आमकं तमकं टाक, सोड. मग ह्यांना वाटतं, मानसिकता तयार होईल आईची की माझ्या कोणतरी करणी करतंय, आमकं करतंय. काय ती करणी वगैरे काय नव्हती, ही आपला फक्त बनाव होता. तो टाकायचा रात्रीचं. आणि मग आई फोन करायची लिखेला, तू इकडं राहायला ये ना, मला भीती वाटते, कोण काय करतंय का, असं काय तसं का. न बऱ्याच वेळा गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे जसं का ऑटोमॅटिक आग लागते असं दाखवायचं. एकदा एका गाडीने त्या महिलेला उडवलं. ती थार होती, पण ठोक निसाडती बसल्यामुळं किंवा आल्लद उडून पलीकडे पाडल्यामुळे ती वाचली त्यातून. म्हणजे अपघात होत्यात रस्त्यावर, करणी करते कोण, तर त्याला मानसिक दडपणाखाली आणलं ह्या पोरीने, आईला साख्या. ती काही मेली नाही, कारण आयुष्याची दोरी तोडणं ठेवणं त्याच्या हातात आहे, लक्षात घ्या. ती काय मेली नाही. हे म्हणले काहीतरी करा बा. मग यांनी 7 लाख रुपयाला कॉन्ट्रॅक्ट किलर हेमंत शर्मा त्याला सुपारी दिली. त्यांनी म्हणलं घेतो, 7 लाख रुपयाला सुपारी दिली. काय ॲडव्हान्स दिला असन. त्यांनी एक स्कॉर्पिओ बघितली, एक रोटी पंटर बघितला, का बरेच आता माणसं लय झाल्यात, 140 कोटी आहेत. काही तर फक्त गिळायसाठी खायसाठी जगत आहेत, काहींना मेंदू नसतो. इथं जगलं काय आणि तुरुंगात जगलं काय, म्हणजे अशी बेअक्कल. आय एम डॉन, आय एम झाट मॅन, आमकम तम असले लयत. ते एक जण तयार झाला, मी मारतो बा. स्कॉर्पिओने एक दिवस अशी ठोक दिली भयंकर, बाई खलास. ही निर्जा शर्मा, पोरगी खुश, आरडून ओरडून रडून अमकं तमकं झालं. आता ही 4-8 दिवस वाट लावली. ती जी वारलेली आई तिची निर्जा शर्मा, तिचा भाऊ होता, म्हणजे ह्या पोरीचा मामा. भावाला ती सांगत होती ना काय घडते घरात काय नाही. ते भावाला काय कोणाला आतमध्ये वाटलं की माझ्या बहिणीची घातपात असू शकतो. त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली त्या बाची विरुद्ध. आयुषी विरुद्ध कंप्लेंट, पोलिसांनी लगेच हात नाही घातला केसला. त्यांनी काय केलं, आधी पुरावे गोळा करायचा प्रयत्न केला. हिचे सगळे कॉल डिटेल्स, ते चुलता अमकं तमकं, हिच्या विधीला आईच्या मेल्यानंतर सगळ्यात धावपळ ह्या चुलत्याची, त्या दोघांशी एकमेकाशी कॉन्टॅक्ट, हे आत्ताच कसे चालू झाले, सगळं संशयास्पद. मग उचलले, रितसर उचलले, रिपीट केले. रिपीट केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. अशा प्रकारे फक्त पैसा असून उपयोग नाही, तर संस्कार सुद्धा किती गरजेचे आहेत आजकालच्या जगात, हे लय महत्वाचं आहे. आणि माझं तुम्हाला एक सांगणं आहे,
जी बाकीची काढतात ते तुम्ही करताय. पक्षी काडी काळी जमा करून गर्ठ बांधतो, पिलांना जन्म देतो, पिलांना वाढवतो. आपण पण तेच करतोय. पैसा पैसा धावपळ करून स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला सारून घर बांधतो, मुलांना शिक्षण देतो, मुलं सांभाळतो. पण पक्ष्याचं एक गोष्ट आपण घेत नाही. पक्षी एकदा पाखाडं फुटली की त्याचा विचार करत नाही, ध्यानात ठेवा. 18ची झाली 21चा झाला ना की त्यांचा लय विचार करायचा नाही. तिथून पुढचं आयुष्य हे स्वतःसाठी जगायचं, हे मताचं मी आहे. ज्या तुम्ही असं निवांत एखाद्याची बघत जा. माझ्याकडे ना अख्खी यादी तयार आहे. एकूण 127 गोष्टी माझ्या आयुष्यात अजून करायच्या राहून गेल्यात, ते मी करणारच आहे. 127 गोष्टी ते लिहून काढ आपलं, की आपल्याला जर कवाबी जर यम आला तर मोकळ्या मनाने निघा. आत्मा कसा अडकला नाही पाहिजे कुठं माग, मोकळ्या मनाने निघायला पाहिजे. तेवढं जे करायचं राहून गेलंय ते करा. मला सुद्धा असं वाटतं की जिवंत असेपर्यंत हे जग, तिथली संस्कृती, तिथली माणसं हे कसं राहतात हे जग उघड्या डोळ्यांनी बघा. कुठं लांबचा प्रवास असन, कुठं देवस्थान असत्यान, कुठं किल्ला असत्यान, हॉरर प्लेसेस असत्यान, कुठली संस्कृती कुठल्या राज्याची कशी आहे, एकदा स्वतःसाठी जगायला शिका. आयुष्यभर ह्याच्यात अडकून पडलं ना, तुमची कवटी फुटायच्या आत हे सगळे निघून जाऊन कडू घास काढून कचून जेवणारे लोक आहेत, घरच्याच नाही तर बाहेरच्याच. त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा विचार करा. नेकी कर अंधाऱ्या में डाल, अशा प्रकारची अवस्था हे विजय शर्माची झाली. गेला बिचारा, ती पत्नी गेली, पूर्वी तुरुंगात गेली. पुढं काय होईल आज मला काय सांगता येणार नाही. बघा जमलं तर विचार करून, पण स्वतःसाठी जगा. जिवंत आहेत तोपर्यंत उघड्या डोळ्यांनी हे जग बघा. रामकृष्ण हरी माऊली.